अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत 19 अध्याय. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिवी ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सचरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेह येऊन काय करावे आपण. जेणे होईल सुगम दुस्तर हा बहुपंथ. ज्यासी वाणिती भले सज्जन ज्या मार्गे गेलेत. सर्व दुःखमुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामीचरित्र. अत्यादरी श्रवण करिता सर्वार्थ पाविचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्री पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यास बहुतच महासाधू देखिले. करावे हठयोग साधन अशी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बोलिले. एक सूर्य मंडळ विलोकिती. एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिकाती मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर. एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गृहज्ञान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तयाती सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी